पावसाळा सुरू झाला असून MSEBच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे। केडगावमध्ये गेल्या 5 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। MSEBच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे। रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होऊन रात्रभर वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही। नागरिकांनी केलेले फोन उचलले जात नाहीत। त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होत नाही, तरी नागरिकांचे फोन उचलून तातडीने तक्रारींचे निराकरण करावे अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव विभागाचे अधिकारी दत्तात्रय दसपुते यांच्याकडे केली। ताराबाग कॉलनी, हनुमान नगर, देवी रोड, दूधसागर सोसायटी, मोहिनी नगर आणि केडगाव परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे। तसेच काही ठिकाणी पोलवरील तारा लोंबकळल्या असून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही कोतकर यांनी स्पष्ट केले। जे ड्युटीवर असते ना त्या हिशोबाने तुम्हाला तिथं नियोजन करतात। फोन लय महत्त्वाचं आहे। ऐका ना, तू म्हणता ना जसे 5 कर्मचारी बसवणं बाकीचे टेम्पररी काढले, बरं समजा असं समजा का रात्री समजा एका ठिकाणी घटना घडली किंवा दुपारी समजा एका ठिकाणी घटना घडली, तुमच्याकडे समजा माणूस नाही, मग फोन उचलायला माणूस पाहिजे नाही। 15 आहेत ना, असं समजा 14 कर्मचारी, एक जण स्पेशल फोनवर ठेवा ना। कारण फक्त 4-5 दिवसाचा विषय, 4-8 दिवस मिनिट महत्वाचं आहे। कधी कोणत्या टायमाला पावसाळ्यात कधी काय घटना घडली सांगू शकतो। चालतंय, करून घेऊ। आता एक समजा 4-5 दिवसात कर्मचारी फोनचं फक्त तुम्ही नियोजन करा। आमचं म्हणणं आहे की तुम्ही फोनचं नियोजन केलं ना, तुम्ही कंप्लेंट घेतल्या ना, तर आम्हाला कळलं, म्हणजे आम्हाला कळण्यापेक्षा लोकांची अडचण सॉल्व्ह ना, आम्हाला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात ना। नाही, फक्त सकाळचा काहीच प्रॉब्लेम नसतो, संध्याकाळचा नाईटचा असतो। सकाळी 6 वाजता काही काही भागात आहे ना, लोकांना ड्युटीवर जायचं असतं, कामावर निघायचं असतं, आपल्याकडून तिथं लाईट गेलेली असती 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, आणि लोकांचा टाइमच महत्वाचा 6 ते 9 आहे। नाही, सकाळी त्याच्यात जर सांगतो ना, आपले नाईटला 2 कर्मचारी आहेत। सकाळी पहिले नव्हते, पण नाईटला आल्यापासून 2 कर्मचारी आहेत आपले। पाहिजे ना, नाईटला जर लोक नसतील तर काय करणार? नाही, पहिले नव्हते, त्यांना विचारा तुम्ही, काय बाबा होते पहिले? नाईटला 2 कर्मचारी आहेत साहेब। आता तुम्ही इथले बॉस नाही, मी नाही काय सांगतो, हे काय मी माझ्या घरचं काम घेऊन नाही, तुम्ही 100% आणि ते रास्त काम आहे, त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही जे म्हणता मी 2 ठेवले, तुम्ही 2 ठेवायचे, 4 ठेवायचे, काय करायचे तुमचा प्रश्न, पण दिवसापेक्षा रात्रीच्या याच्यावर तुम्ही भर द्या। काय होतं, जे 2 ठेवलेत ना तिथं 3-4 करा। जे दिवसभरात तुमचे 15 2 रात्री 13 दिवसभर आहे, त्यातले अजून 2 रात्रीला टाका। ठीक आहे, जेवढं मॅक्सिमम वाढवत आहे ते फोन आला ना का त्यांना म्हणा, रात्री अपरात्री पुढून फोन आला ना, तर ते जे मेन काम आहे, एखाद्याची घराची गेली, एकट्याची घराची असली तर ठीक आहे, मग मागं पुढं हे करतात, तिला पण हे प्राधान्य द्या। पण जर समजा अख्ख्या भागाची याची घेतोच आपण, ते तुम्ही लक्ष द्या, नसेल तर आम्हाला वरिष्ठापर्यंत जावं लागेल। नाही, हे बघा कसं आहे, माझ्या लेवलचं जेवढं होण्यासारखं आहे तेवढं मी 100% प्रयत्न करतो। आम्ही तुम्हाला तुमच्याच लेवलचं सांगतो, जे तुमच्या लेवलचे पुढचं काम असेल ना, तुम्ही आम्हाला सांगा भाऊ आमच्या हातात नाही, आम्ही तिथं जातो ना। नाही, आता मी त्या ऑफिसला बी जातो, काय अडचण नाही, काम झालं पाहिजे, आम्ही आमचं काम सांगत नाही तुम्हाला। ठीक आहे, आता काय होतं, नाही ऐका ना, आता फक्त एक आहे ना, आता आपण 2 कर्मचाऱ्याची एक्स्ट्रा मागणी केलेली आहे, बरं, तर त्याचं पत्र पण आहे मला, मी पत्र आम्ही त्यांना सांगतो आम्हाला माणसं कसं आता केडगाव सेक्शन मोठं झालं, कर्मचारी जे आहेत आपले तेवढे पुरत नाही, तर 2 कर्मचाऱ्याची एक्स्ट्रा मागणी केलेली आहे, पत्राची कॉपी द्या वाटलं तर आपली एक झेरॉक्स आहे आम्हाला द्या, आम्ही कसं 2 कर्मचारी जे आहे ना ते आले तर मग आपला फोनचा विषय सुटल, बाकीचा आपला फोन बी तितकंच महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग ज्या टायमाला ड्युटीला असेल ना, नाही तर काय होतं, तुमचं 5 वाजता जर समजा माणूस चेंज व्हायचा असला ना, ते नाही ना, ते पुढचं आलं नाही, कंप्लेंट जर समजा तुमच्याकडे जर 4:30 वाजता आली ना, ती सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना 4:30 ला आली तर बाबा ती कंप्लेंट तुला सॉल्व्ह करावं लागेल। नाही, तसं कंप्लेंट राहत नाही 99%। अहो साहेब, मी आता मग काय करतो, मी फोन रेकॉर्ड करून ठेवतो, तुम्हाला ऐकतो, तुम्ही फोन न उचलले लोक आम्हाला जे फोन प्रतिनिधी त्यांना फोन करणार आहे। ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।